का नाही देत, तर तो म्हणायला लागला नाही आमच्या त्या रूलमध्ये नाही. बरं ठीक आहे, आम्ही पुरवठा अधिकाऱ्याला फोन केला, त्यांना विचारलं तर ते म्हटलं सर किती महिन्याचं पुरवठा आला आहे धान्याचा, तर ते बोलले का 3 महिन्याचं आलं आहे. मग यांना 3 महिन्याचे पावते काढून देणे गरजेचं होतं. तर यांनी काय केलं, सगळ्यांकडून 3 महिन्याचे पावते काढले आणि राशन फक्त त्यांनी 2 महिन्याचं वितरित केलं आणि जे बाकीचे राहिले होते महिन्याचं गायब केलं. हो हां. आणि त्याच्यात जे अंत्योदयामध्ये 58 कार्ड आहेत गावामध्ये, तर अंत्योदयवाल्यांना 35 किलो राशन भेटतं प्रति महिना. तर यांनी याच्या आधी पण फक्त 30 किलो एका कुटुंबाला कार्डधारका दिलं, म्हणजे प्रत्येकी 5 किलो त्या कार्डधारकांमधून गायब करत होता हा. पावती द्यायची 35ची हां. आणि पावती काढायची स्वतःकडे ठेवायची आणि 30 किलो द्यायची. 30 किलो द्यायचा हा पण विषय. आणि पावते त्याने आजपर्यंत आम्ही मागणी करून पण कधीच दिली नाही. आणि आता आम्ही त्याला पावतीचा मुद्दा मागितला, तो बोलायला लागला का नाही आम्ही आमच्या रूलमध्ये नाही असं तसं. मग आम्ही पुरवठा अधिकाऱ्यांना इथं बोलवलं, त्यांच्याशी बोललो आणि त्यांना विचारलं का माल किती महिन्याचा आलं आहे, तर ते बोलले 3 महिन्याचा माल 100% आले, तर याच्याकडून तुम्ही 3 महिन्याचं पावत्या काढून माल घ्या. तर हा ते गेल्यानंतर यांनी पुन्हा नाटकं बोलायला, हा फक्त म्हणायला लागला का माझ्याकडे माल नाही, 50 फक्त 2च महिन्याचं आले आणि असं मशीन बिघडली हा खोटा कुंभंड हो. अहो मशिनीसाठी त्यांनी 2 ऑप्शन दिलेत, एक बायोमॅट्रिक आहे आणि एक आय स्कॅनर आहे. तर हा ज्यांना OTP पडत नाही त्यांना 2 ऑप्शन आहेत, एक बायोमॅट्रिक नाही तर एक आय स्कॅनर. तर हे तो आय स्कॅनर बायोमॅट्रिकचा यूजच करत नाही, फक्त हा OTPचा यूज करतो का. हा ज्यांचा OTP होत नाही त्यांना तो राशनच देत नाही. त्यांचं राशन कुठं, मग त्याचं राशन त्याच्याकडेच राहायला गेलं ना. एवढं दिवस का सहन केलं तुम्ही. मागच्या वर्षी जातो म्हणजे ना, आता पुण्यावरून मागच्या वर्षी केस आली. अरे पण अध्यक्षांनाच तो काय तिथं थारा देत नाहीये त्या. ते झालं विषय ना, अध्यक्षाला थारच देत नाही, अध्यक्ष सचिव यांनी काय विचारितच नाही, त्याच्यामुळे असं झालंय. आता गावातल्या तुम्ही त्यांना उचकून दिलं पाहिजे. आम्ही मग बायांना बोलतो, पण त्या बायांना आम्ही बोलतो राईटच नाही तिथं काय करायचं. काहीच अधिकार नाही, पण ते आमचं ऐकूनच घेते नाही ना. त्या 2 ठीक आहे. त्यांच्या घरातले म्हणतात का तुम्हीच भीक मागायला आलात आमच्या दारामध्ये, भिकारी म्हणतात. म्हणजे रेशन घेणं भीक आहे का. भीक आहे असं म्हणतात ते. तो काय म्हणायचं ह्या आधार कार्डाचा नंबर लावलं ना ह्या पावती काढायला, तो म्हणायचा मी तुमची आधार कार्ड बाहेर रस्त्यावर फेकून देईल, तुम्ही तिकडून उनगुन आणा. माझं कार्ड स्वतःचं फाडलं होतं. आधार कार्ड हा आधार कार्ड का? त्याने म्हणायला लागला मला OTP त्या नंबर दिसत नाही. मी म्हणलं नंबर सांगते ना, मी नंबर सांगते एक अंक, मी शिकलेलं नाही तर मी एक अंक सांगते ना, तरी त्यानं फाडलं माझं आधार कार्ड. सगळ्या महिलांना असंच त्रास आहे का फक्त आता त्यांचं काय म्हणणं आहे का काही महिला काही मुलांना पुढं करून गुंडगिरी करतायत. त्यांचं खोटं आहे, सगळा आरोप खोटा आहे त्यांचा. मुलांना कशाला पुढं आम्ही करू, मुलांना कसं. काय झालं ते म्हणते तुम्ही पोरांना पुढं करताय दादागिरी. पुढं करता ते म्हणतात तुम्ही थांबा का असं लांब जा. ते म्हणलं का रे पोरांना पुढं करीता आणि मग एवढे गाव बोलत हे खोट आहे का आणि त्याचा एकट्याचा खरं आहे. लाल सांग त्या गाठापासून येतात अधिकारी येतात. काय चाललंय. चाल ठीक. असं रेशन असं लोकांच्या कानावरती शब्द ऐकायला आला ना, लोक जेवण सुद्धा करते नाही, जेवणाला हाय मोकलून म्हणजे असं लगेच रेशनला पळतात. सकाळ धरून तुम्ही आले काम आम्ही उपाशी पोटी सकाळपासून आलो होतो. रोजाने जाणार वयाने रोज बुडवलं. 4 दिवस झाले रेशनला येऊन पावत्या पण भेटते नाही आणि वैतागायचा दिवसभर आणि निघून जायचं घरी. असं भिंत पाडलं तुम्ही लोकांनी. आम्ही त्यावेळेस स्वतः इथं होतो प्रत्यक्ष. भिंत ढकलून दिली सगळी. नाही लोक काय वेडेत का भिंत ढकलायला. लोक काही पण सहन काय करताय मग. आता आम्हाला एवढा अनुभव नव्हता ना कुठल्या गोष्टीचा. महिला बचत गटांना दिले का महिलांनीच वाटप करायचंय. असतंय, पण तरी पण तो आम्हाला बोलू देत नाही. आता तुम्हाला ऐकलं ना, तुम्हाला शब्दांचा शब्द उत्तर देत होता ना. आता माझा नाही त्या आदेशांचा राईट आहे बाबा सर बाजूला. तसंच आम्हाला पण म्हणायचं का नाही, म्हणजे असं तुम्ही असं नाही तसं नाही काही पण बोलून आम्हाला म्हणजे बाजूला करून करतो. आणि रेशन पण वेळच्या वेळी भेटत नाही. रेशन पाहिजे तर आम्हाला गावातच पाहिजे. आमचं बाहेर गावाला पण रेशन बचत गटाला भेटल जे आहे. हो काही कवे ना, पण गावातच रेशन पाहिजे आम्हाला. चला.